नमस्कार. आज मी आणि आर्या वहिनी तुमच्यासमोर सादर करतोय श्री आर्या फणसळकर आणि आर्या मिरिंगकर, नवीन न्यूवेस्ट ॲडिशन टू द फॅमिली. आम्ही सादर करतोय श्री वल्लभाचार्य यांनी लिहिलेलं आणि MS सुब्बलक्ष्मी यांच्या आवाजातलं मधुराष्टक. वल्लभाचार्यांनी ज्याप्रमाणे त्याच्या मधुरतेचं वर्णन शब्दांनी केलं, तसंच आम्ही आमच्या नृत्यातून ते करायचा प्रयत्न करतोय. यामध्ये गोवर्धन, कालियामर्दन, अगदी गीतोपदेश किंवा त्याच्या अवतारासारखाच आपल्याला प्रिय अवतार म्हणजे रामावतार याचीही थोडीशी झलक या प्रस्तुतीमध्ये असेल. सादर करतोय मधुराष्टक.
शमदम कळा विज्ञान सज्ञान शमदम कळा विज्ञान सज्ञान परतोनी अज्ञान परतोनी अज्ञान नये घरा नये घरा समाधी साधन संजीवन नाम समाधी साधन ज्ञानदेव सिद्धी साधन अवीट ज्ञानदेव सिद्धी साधन अवीट साधन अवीट ज्ञानदेव सिद्धी साधन अवीट ज्ञानदेव सिद्धी साधन अवीट भक्ती मार्ग नीट भक्ती मार्ग नीट हरी पंथी समाधी साधन संजीवन नाम समाधी साधन संजीवन नाम समाधी साधन संजीवन नाम शांती दया सम शांती दया सम शांती दया सम सर्वभूती शांती दया सम सर्वभूती समाधी साधन संजीवन नाम समाधी साधन संजीवन नाम समाधी साधन समाधी साधन समाधी हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे जय जय रघुवीर समर्थ तुला मागतो रामदासा दयाळा दिनाकारणे दे आता कृपाळा घडो भक्ती तुझी असे त्वा करावे समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे नको वासना विषयी हो देऊ परद्रव्य देखो नियात तृण भाऊ
असे दृढ वृत्तीमध्ये त्वावसावे समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे नको काम हा क्रोध चांडाळ पापी नको मोह तैसा मद क्रूर रूपी मना कल्पने पासूनी सोडवावे समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे सदा सर्वदा शांती विरक्ती राहे हरी कीर्तनी चित्त माझे वसोहे अखंडित अध्यात्म करणी पडावे समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे असे मूढमी काही माते कळेना कधी दास दास्यत्व तुझे घडेना श्री हस्त ठेवोनी दुःखा हरावे समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे सदा संगती सज्जनाची असावी मती दुर्मती काही कोठे नसावी मनी लोचनी रामरूपा पहावे समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे असे आवडी अंतरी दर्शनाची परिभाग्यहीना मला भेटी कैची करी प्रार्थना दीनवाणी स्वभावे समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे खरा दासबोधी असे भाव माझा मना माझी हा लागला ध्यास तुझा म्हणे उद्धव सूत हाती धरावे समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्री समर्थ रामदास स्वामी महाराज ज्ञानाच्या सगळ्या परिभाषा कल्याणाच्या माध्यमातून जगाला समजावून सांगतायत मोक्षाची व्याख्या झाली आणि मोक्ष मिळतो म्हणजे काय होतं हे सांगणारा 8व्या दशकातला 8वा समास आत्मदर्शन आत्मा याचा अर्थ मी शास्त्रीय शब्द आत्मा म्हणजे मी माझं मला दर्शन होतं याला आत्मदर्शन म्हणतात आज कशाचं दर्शन चालू आहे आपल्याला तर मी न धारण केलेल्या गोष्टींचं दर्शन चालू आहे मी न काय काय धारण केलंय पहिल्यांदा बुद्धी धारण केली आहे बुद्धीच्या बाहेर मन धारण केलंय मनाच्या बाहेर प्राण धारण केलेले आहेत प्राणाच्या बाहेर देह धारण केलेला आहे इंद्रियाणि पराणि आहुः इंद्रियेभ्यः परम मनः मनसस्तु परा बुद्धी यो बुद्धे परतस्तु सहा ते आपण आहोत इंद्रियांच्या पलीकडं मन प्राण आहेत प्राणांच्या पलीकडं म्हणजे आतमध्ये पलीकडं म्हणजे इकडं नव्हे आत आपलाच विचार करूया आपलं जे काय तर या देहाच्या आतमध्ये प्राण आहेत प्राणांच्या आतमध्ये मन आहे मनाच्या आतमध्ये जाणीव आहे आपल्याला कळतंय ना मी असं हे ज्यामुळं कळतंय ते आपण आहोत म्हणून ज्याला ज्याला आपण गैरसमजानं मी म्हणतोय ते त्या खऱ्या मी मध्ये समर्पित केल्यानंतर आपल्याला खऱ्या मीचं दर्शन होतं समर्थ सांगतात म्हणून खरं म्हणलं तर आपल्याला जन्मही नाही मृत्यूही नाहीये बद्धही नाही मोक्षही नाहीये मोक्ष आहेच बद्ध ही कल्पना आहे म्हणून मोक्ष ही कल्पना मांडावी लागली कालच्या गाढवासारखं गाढवाचे पाय बांधले असं गाढवाला फिलिंग दिलं म्हणून सोडायचं फिलिंग द्यावं लागलं अजून एक दृष्टांत दिलाय त्यांनी हे उपनिषदल्या गोष्टी आहेत या एक वेड्यांचं गाव होतं कधी वेडाचा झटका कोणाला येतोय असा दोघांना झटका आला आम्ही दोघं विहिरीत पडलो आम्ही दोघं विहिरीत पडलो आम्ही दोघं विहिरीत पडलो तिथून एक शहाणा माणूस चालला होता अरे कुठं विहिरीत पडलाय तुम्ही बाहेर नाही हो तुम्ही बघा बाहेर तो विहिरीत येऊन
बघा म्हणे असे त्या कट्ट्यावर वाकले, पडलोय की नाही आम्ही विहिरीत? मगाशी आम्ही येऊन बघून गेलो, आम्ही पडलोय विहिरीत, कसं बाहेर येऊ आम्ही? पण तुम्हाला बाहेर यायचंय का? मी बाहेर आहे की नाही? हो, तुम्ही बाहेर आहात, मग मी तुम्हाला बाहेर काढू का? हो, चला विहिरीवर. दोघांना वाकवलं त्या विहिरीवर. दिसताय तुम्ही? हो. आता आमचं काय खरं नाही. थोडस त्यानं मागे ओढलं. कुठपर्यंत? हा म्हणलं आम्ही पोटापर्यंत बाहेर आलो. पोटाच्या बाहेर, आता छातीपर्यंत बाहेर आलो. आता नीट बघा, आता डोकं राहिलंय फक्त. म्हणू आलात ना बाहेर? गुरु हेच करतात. अहो, गैरसमजानं आपण बुडालोय असं आपल्याला वाटतंय. काही संबंधच नाही विहिरीत बुडण्याचा. प्रतिबिंब बुडाले हो, आणि बुडालेलं नाहीच आहे ते. प्रतिबिंबाला तोपर्यंतच बुडण्याचा अनुभव येतो जोपर्यंत बिंब त्यात पाहतय. किती सोपं आहे ना. थोड्या वेळानं घरात भाजणीचा थालपीठ करू देत, मग त्यात बुडून जातो की नाही बघा. आणि समर्थ सांगतात या करता गैरसमजानं जे मी कुठं कुठं स्थापन केलेत. आता मी पुन्हा पुन्हा त्याची आवृत्ती करत नाही. या ठिकाणी स्थापन केलेत बरं का. देह दुखतोय असं मला वाटलं आणि ते मी खूप मनावर घेतलं की इथे माझा मी माझ्या देहामध्ये प्रेरित ठेवलेला असतो. मी मला हल्ली दम फार लागतो. ज्याला लागतोय त्याला लागतोय, त्याचा अनुभवही मी घेतोय, पण तो मी नाहीये. पण मला दम लागतोय असं फार डेस्परेटली वाटायला लागलं की मी प्राण झालो. माझ्या मनाला इतकं वाईट वाटलं, मनाला खूप छान वाटलं. इमोशन्स मध्ये मी प्रेरित केला की मन मी झालो. माझ्या सगळं लक्षात राहतं. हल्ली लक्षात कमी राहतं. बुद्धी दोन पद्धतीने काम करते, स्मृती आणि मेधा. कळतं, आकलन आणि आठवतं. हे दोन वीक झालं किंवा फार स्ट्रॉंग असलं की आपण आपला मी तिथे प्रेरित करतो. माझ्या बुद्धीला म्हणजे कळतच सगळं. काय समजलात तुम्ही? इथे मी माझा मी बुद्धीत प्रेरित केला आणि यापैकी कुठेतरी आपला मी जास्त असतो. सगळीकडे थोडा थोडा असतो. तसं आपल्या घरात आपला वावर सगळीकडे असतो, पण जास्त ज्या खोलीत असतो ती खोली आपली. म्हणून या जगामध्ये काही लोक बुद्धीच्या मीनं व्याप्त आहेत, त्यांना ज्ञानाची साधना आहे. काही लोक मनाच्या मीनं व्याप्त आहेत, त्यांना मन इमोशन्स घेतं ना, म्हणून त्याला भक्तीची साधना आहे. काही लोक प्राणांच्या मीनी व्याप्त आहेत, त्यांच्याकरता योग. आणि देहाच्या मीने व्याप्त आहेत, त्यांच्याकरता कर्म. कर्म, योग, भक्ती आणि ज्ञान विभाग 4 का? त्यातनं मी काढाय करता. आणि त्यातला मी काढून खऱ्या मी मध्ये समर्पित करणे, याला म्हणायचं आत्मनिवेदन. कल्पित मी, आत्मा म्हणजे मी, लक्षात ठेवाल. आत्मा याचा अर्थ मी, कल्पित मी खऱ्या मी मध्ये समर्पित करणं. दोरीवरती सापाचा भास झाला, तो सर्प कशात समर्पित करायचा? दोरीमध्ये. दुसरीकडे का नाही? नाहीच आहे म्हणून. हा दृष्टांत पुन्हा पुन्हा लक्षात घ्याल. समर्थ म्हणाले, भक्ती प्रांतामध्ये, परमार्थ प्रांतामध्ये स्वतःचा मी परमेश्वराच्या चरणी अर्पण करणारे लोक खूप कमी असतात. आपणास निवेदिती ऐसे भक्त थोडे असती, तयास परमात्मा मुक्ती तत्काळ देतो. म्हणून साधन करायचंय आपल्याकडनं. म्हणजे काय करायचंय? हा मी त्याच्या चरणी व्हायचा आहे. आत्मनिवेदनाचे लक्षण आधी पहावे, मी कोण, मग परमात्मा निर्गुण तो ओळखावा. देवा भक्ताचे शोधन करिता होते आत्मनिवेदन, देव आहे पुरातन भक्त पाहे. विभक्त नाही म्हणून भक्त, बद्ध नाही म्हणून मुक्त, अयुक्त नाही बोलणे युक्त शास्त्राधारे. असा जो मी परमेश्वराच्या चरणी व्हायला जातो आत्मनिवेदनाच्या, याला आत्मनिवेदन म्हणतात. नैवेद्य, निवद, निवद दावा म्हणतात ना. खेडेगावातलेच माणसं जास्त स्पष्ट बोलतात बरं का. आपण नैवेद्य दाखवा म्हणतो. म्हणजे नुसता नवरा बदाम खात होता, टाक
खारे बदाम असतात ना ते. बायको म्हणली मला टेस्ट, एकटेच खाताय? यांनी एक दिला. एकच खाल्लास का तू? हो, हीच टेस्ट आहे सगळ्याला. समर्थ म्हणाले स्वतःचा नैवेद्य अर्पण करायचा आहे त्याला. माझा मी त्याच्यामध्ये समर्पित करायचा आहे. समर्थ म्हणाले आत्मनिवेदनाच्या अंती माझा जो कल्पित मी, पुन्हा पुन्हा या 4 गोष्टी लक्षात ठेवाल, या 4 पैकी कुठेतरी जो माझा मी स्थापन केलाय तो मी जेव्हा समर्पित करतो त्या क्षणाला जो प्रसंग घडतो, आत्मनिवेदनाच्या अंती जे का घडली अभेद भक्ती, तया नाव सायोज्य मुक्ती सत्य जाणावी. याला नदी मिळाली सागरी उदाहरणं, ते निवडावी कोणे परी, लोहो सोने होता माघारी काळीमा नये, तैसा भगवंती मिळाला तो नवचे वेगळा केला. देवभक्त आपण झाला विभक्त नव्हे, मी तू पणाची म्हणतो की नाही आरती आपण दर गुरुवारी किंवा गणपती उत्सवात काय काय आरत्यांचा कार्यक्रम असतो. काही लोक मनापासून म्हणतात, अर्थ समजून म्हणतात, आर्ततेने म्हणायची तिला आरती म्हणतात. नैवेद्याकडे बघत बघत म्हणायची काय आज वाटली टाळ आहे वाटतं, मग त्यांची फळीवर वंदना असते. एक दृष्टांत, मीराबाई एकदा वृंदावनात गेल्या, प्रवचनाला बसल्या. मीराबाई किती श्रेष्ठ भक्त आहेत. मेरे तो गिरीधर गोपाल दुसरा न कोई, विलक्षण व्यक्तिमत्व. आणि प्रवचनाला बसल्या. असं ही मोठी माणसं कुणाचंही प्रवचन ऐकायला बसतात. ते काही सांगणाऱ्याच्या योग्यतेवर ते बसत नाहीत, बोलवणाऱ्याच्या योग्यतेवर बसतात. ते गोंदवलेकर महाराज नाही का, लहान 10 वर्षाचा मुलगा जरी कीर्तनाला आला ना, आणि आई वडील कौतुकानं सांगतात आमचा मुलगा कीर्तन शिकलाय, आज रामाची सेवा कर. पहिल्या रांगेतले पहिले श्रोते असायचे महाराज, गोंदवलेकर महाराज. आणि त्याच्याकडे बघता बघता जय जय रामकृष्ण हरी सुरू झालं की महाराजांच्या डोळ्यातनं पाणी सुरू व्हायचं. मग तर काय बोलणार आहे हो, 5-10 वर्षाचा मुलगा, 8-10 वर्षाचा मोठा, काय अभ्यास असणार आहे. संतांचं सोडून द्या, पण आम्ही जेव्हा पूर्वरंग आख्यानं पाठ करून बोलतो काय मोठं आमच्याकडे असणार आहे. पण महाराजांच्या डोळ्यातनं पाणी व्हायचं. भाऊसाहेब केतकर केव्हा तरी त्यांना म्हणाले, त्यांचे शिष्य, महाराज एवढं काही तुमच्या डोळ्यातनं पाणी येणे इतपत कीर्तन नव्हतं. महाराजांचं वाक्य आहे, तुम्ही पल्लेदार वाक्यरचना पाहता, तुमच्या बुद्धीला धक्का बसेल अशी वाक्य पाहता. मी फक्त त्याच्याकडे पाहताना विचार करत होतो, माझा राम त्याला कसा पुटू पुटू बोलवत होता, मला त्याच्यात माझा राम दिसत होता. कुठेही पाहिलं तरी ज्यांना राम दिसतो ते महाराज आहेत, आणि रामात पाहिलं तरी राम दिसत नाही तो बुवा आहे, ते आम्ही आहोत. मीराबाई अशा बसल्या शांत आणि एकाग्रतेनं ऐकतायत. चांगलाच होता भागवत सांगत होता तो मनुष्य, कृष्णाच्या लीला सांगत होता आणि गोड भागवत चाललंय, अतिशय सुंदर भागवत. आणि कोणीतरी सांगितलं शिष्यांनी, आपल्या प्रवचनाला मीराबाई आल्यात, प्रसिद्ध संत. त्यांनी लगेच उपर्ण केलं. संध्याकाळी टाकायचं ना स्टेटसला, मीराबाईंच्या बरोबर बुवा. आता पद्धत आहे म्हणून नमस्कार करायला आले ते. आता काही लक्षात घ्याल, दुसऱ्याचा मोठेपणा कळल्यानंतर जो नमस्कार आहे ना, तो नाईलाज म्हणून केलेला नमस्कार आहे. नमस्कार हे आपलं शील असलं पाहिजे. ज्ञानदेवा सिद्धी आणि नमस्कार केला. दुसऱ्याची योग्यता मोठी आहे का लहान आहे असा कधी विचार करू नका. लक्षात घ्याल सगळ्या लोकांनी. मी इथं सांगायची गरज नाहीये, पण मी ही कन्सेप्ट सांगतोय. मी अभिवादनशील असावं. माझ्यापेक्षा वयाने मोठा आहे, विद्वान आहे का संबंध नाहीये. माझ्या आधी जन्माला आलाय त्याचा अर्थ त्याचं पाप आणि पुण्य माझ्या आधी समान भरलंय. माझ्यापेक्षा तो लकी आहे म्हणून तो मोठा आहे.
म्हणून नेहमी अभिवादनशीलस्य नित्यं वृद्धोपसेविनः चत्वारी तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशोबलम. आज समस्या कुठे आहे माहिती का? नमस्कार करावा वाटत नाही, कल्पित अहंकाराने मनुष्य असा वागतो. याला काय नमस्कार म्हणजे आपण दुसऱ्याच्या सद्गुणांना शोधण्याच्या ऐवजी दुर्गुण शोधण्यात आपली बुद्धी खर्च करतो. कबीरांनी अशा अहंकारी लोकांना प्रेत म्हटलंय. कबीरांचा दोहा आहे, जो झुकना जानते हैं उनमें कुछ जान होती है, अकड़ तो मुर्दे की खास पहचान होती है. रामरायांचं वर्णन आहे, त्यांच्या मूर्ती आपण त्यांना बोलवले ना इथे. रामराय कसे होते? अभिवादनशील. कमी शिकलेला असेल तो, माझ्यापेक्षा एखाद्या विषयात कमी कळत असेल, पण काहीतरी योग्यता त्याच्याकडे आहे ना, कारण माझ्या आधी जन्माला आलाय तो. म्हणून नेहमी अभिवादनशील बना, अखंड आयुष्यभर. ही गोष्ट जर आपण मिळवली तर म्हण आहे, नमस्कार फुकाचा, आशीर्वाद लाखाचा. आणि हे पूर्वी होतं. कुठून हा अहंकार शिरला कोणास ठाऊक. नमस्कार सुद्धा हल्ली पोरं करतात ना आई बापाला, ते सिरियल स्टाईल नमस्कार करतात. असे गुडघ्याला हात लावून, इथेच तुमचे मेंदू असले पाहिजे. एक असते नमस्कार असं दोष उच्चते. एका हातानं कधी नमस्कार करू नका. साधा करा तुम्ही, अगदी डोकं टेका वगैरे असं काही नाही, असा करा. पण जराही हिपोक्रेसी नको, जराही दंभ नको. साधे जेवढे राहाल ना तेवढे परमात्म्याच्या कृपेला पात्र व्हाल. जराही कधीही जीवनात हिपोक्रेसी होऊ देऊ नका. एकदम सिंपल राहा. परिपक्वता आल्याचं सगळ्यात महत्वाचं लक्षण आपण साधे होतो. आणि असा नमस्कार केला. नमस्कार केल्यावर ह्याच मीराबाई, हो का, नाम क्या है तुम्हारा? प्रवचनकार ना, तसा कसा गप्प बसेल, सारखं ज्ञान पाजळलंच पाहिजे. नाम क्या है तुम्हारा? आता मीराबाई मगाशी म्हणलं तसं त्या 4 तास कथा ऐकली, त्या कथेच्या कैफ म्हणतो ना, अशी आली पाहिजे कथा ऐकल्यावर. कोणाशी बोलावं असं वाटलं नाही पाहिजे. असं झालं पाहिजे. म्हणजे मग दारू प्यायलाय हा मनुष्य, कशावरून ओळखायचं? दारू चढली तर नाही का? असं म्हणजे ऐकून बोलतोय मी सगळं. तसं प्रवचन ऐकलं कशावरून ओळखायचं? प्रवचन चढलं तर. दुसरं काही नको. आता मीराबाई त्या व्यसन दशा असते या क्षेत्रात, लक्षात घ्या. दुसरं काही नको. म्हणून त्या कृष्ण वर्णनात अजून त्यातनं उतरलेल्या नव्हत्या, त्यामुळे ते काही बोलल्या नाहीत. प्रोटोकॉल म्हणून नमस्कार केला, निघाल्या पुढं. मीराजी, मैं आपसे पूछ रहा हूं, आप कौन हो? याला काय अपेक्षा होती? मग तिनं म्हणावं मी मीरा आहे. मग मी म्हणावं त्याला की मीरा हे नाव तुझं आहे का देहाचं आहे? म्हणजे अजून कन्फ्यूज करावं तिला. आणि मग माझ्या शिष्याने माझ्या चरित्रामध्ये पुढे लिहावं, मीराबाईंना सुद्धा आमच्या गुरुजींनी उपदेश केला. कशात अडकेल मनुष्य सांगता येत नाही बरं. म्हणून महाराज सांगायचे, ठाकूर रामकृष्ण परमहंस, सगळे अहंकार जातात पण साधुत्वाचा अहंकार जात नाही. त्यांनी तर इथपर्यंत म्हटलंय, प्रवचनकार कीर्तनकार हे खराट्यासारखे असतात, झाडूसारखे. ते जातील तिथे स्वच्छता करतात पण स्वतः घाण असतात. बापरे. म्हणून सर्वांगीण अभ्यास करा. म्हणजे आपल्याला सावध करतात ही संत मंडळी. प्रत्येकाची भाषा वेगळी असते. आजच सकाळी मी ठाकूर वाचत होतो, त्यांनी सांगितलंय चमत्कार काढणाऱ्या संतांकडे कधी जाऊ नका, कारण ते तुम्हाला बहिर्मुख बनवतात. अत्यंत वैयक्तिक पातळीवरचा अनुभव आहे. कोणाला जर चमत्कार झाला असेल तर अतिशय वैयक्तिक, तो अजिबात शेअर करू नका. एकट्या चांगदेवांचा अभंग आहे, भिंत चालवली. त्याचं कारण मीमांसेत मी आत्ता जात नाहीये. ज्ञानोबानी उद्या पण एकदा परत एक चक्कर मारूया. किंवा तिथे बोर्ड लावला होता का, येथे भिंत चालवून दाखवली जाईल, 10 रुपये एका चक्रेला. रेड्यामुखी वेद पुष्कळ आहेत चमत्कार. पण रेड्यांची पाठशाळा काढली का त्यांनी? कारण त्या ब्राह्मणांना कळलं पाहिजे की वेद मंत्र जिथून येतात ते इतकं पवित्र आहे, कुठूनही येऊ शकतात. वेदमंत्रांची कृपा असेल ना
तर येतात, अहंकार तुम्ही करू नका. मला आठवतंय चिंचवडला झाकीरबाईंचा कार्यक्रम होता, आपण पाहिला असेल तो. विद्यार्थी होते, विद्यार्थ्यांकरता होता, खूप वर्ष झाली. तर एका विद्यार्थ्याने प्रश्न विचारला की तुम्ही हे वाद्य कसं निवडलं. नीट ऐका, हे वाद्य कधी निवडलं, कसं निवडलं. त्यांनी कानाला हात लावला. ते म्हणले मी नाही त्याला निवडलं, त्यांनी मला निवडलंय. मोठी माणसं अशी असतात. मीराबाई काही बोलल्या नाहीत. अरे मैं आपसे पूछ रहा हूं कौन हो तुम. आता अपमान नको प्रवचन करायचा म्हणून एक वाक्य बोलल्या. प्रश्न आहे कौन हो तुम. मीराबाई म्हणाल्या कुछ हूं तो कहूं. आत्मनिवेदनाचा मुद्दा चाललाय. कोण आहे मी. आता क्लीन बोल्ड झाला होता, पुढे बोलायची गरज नव्हती, तरी बोलले जाप कितना करती हो. मीराबाई म्हणाल्या सासे गिनी जाती है जन्मभरीच्या श्वासा इतुके मोजी आले हरिनाम. बाई मी विकत घेतला श्याम. याला आत्मनिवेदन म्हणतात. व्यवहारामध्ये व्यवहारासारखं वागावं, पण 24 तास काही लोकांना सांगायची गरज नाहीये. कोण तुम्ही, या देहाला मकरंद बुवा म्हणतात. नको रे, बोर नको करूस. व्यवहारात एकदम सिंपल राहा. पण समर्थ सांगतात आत्मनिवेदनाच्या अंती जे का घडली अभेद भक्ती, तया नाव सायोज्य मुक्ती सत्य जाणावी. आणि हे कोण शिकवतं. जो संतास शरण गेला, अद्वैत निरूपणे बोधला, मग जरी वेगळा केला तरी होणार नाही. नदी मिळाली, उदाहरण नदी मिळाली सागरी, ते निवडावी कोणे परी. तसं तैसा भगवंती मिळाला, तो नवचे वेगळा केला. देव भक्त आपण झाला विभक्त नव्हे. आता असो हे बोलणे. खूप बोललो म्हणले आयुष्यावर. देव पहावा भक्तपणे. भक्त म्हणजे विभक्त नाही, तो भक्त वेगळा नाही, एकरूप झाला. बरं, तेणे त्याचे ऐश्वर्य बाणे तत्काळ अंगी. जिथे मी माझा मी ठेवलेला आहे त्या सगळ्याचे आरोप माझ्यावर होतात. त्या सगळ्याच्या सुख दुःखाचे आरोप माझ्यावर होतात. देहाला मी म्हटलं की देहाची सुख दुःख माझी होतात. मनाला मी म्हटलं की मनाचे सुख दुःख माझी होतात. कारण ज्याचा आधार घेतलाय तो मजला हालायला लागला की मी हालायला लागतो ना. समर्थ म्हणाले देहची होऊन राहीजे, तेणे देह दुःख साहीजे. देहातीत होता पाविजे परब्रह्म ते. मग तुम्ही म्हणाल बुवा मग असे साधू लोक असतात, मग त्यांना कसं दुःख होत नाही. दुःख आणि सुख मानण्यावर आहे हो. एक जण परवा सांगत होते बुवा काय सांगू, आम्ही अमक्या गावाला गेलो, तिथं हॉटेलमध्ये उतरलो. मला पांढऱ्या बेडशीटवर झोपायची सवय, पण तिथं सगळी काळी बेडशीट हो. झोपच लागली नाही रात्रभर. काय संबंध आहे का झोपेचा त्या काळ्या आणि पांढऱ्या. तुम्ही टेंडन्सी तुमची पांढरं बेडशीट पाहिजे, ही तुमची सुख दुःख मानण्यावर आहे हो. असं कसं म्हणाल बुवा पायाला लागलं तर. आता एखाद्या आपल्या मुलाच्या पायाला लागलं, एवढंसं खर्चटलं, लगेच टिटेनसचं इंजेक्शन, अमको तमको, लगेच त्याला औषधं, पाणी, अँटीबायोटिक. आपल्याला लहानपणी आठवते की नाही, सायकल बिकल पडताना गुडघा फुटला होता माझा. खूप खूप दंगा करायचो ना आपण. बहुतेक सगळ्यांचा अनुभव आहे, मी माझा सांगतो. काय केलं मी, घरी सांगितलं नाही, तर अजून फटके. पूर्ण गुडघा फुटला होता, अजूनही माझी ती खूण आहे. मी त्याच्यावर कोरडी माती घातली, हळद घालतात तशी, आणि काही डम्म झालं नाही. दिसतोय की नाही मी. हे योग्य का अयोग्य याच्यात नका जाऊ. काय उपचार करायचे ते करा. मनाचा संबंध जो आहे ना, सुख दुःख काही वेळेला वाईट वाटतं आपल्याला. वाईट वाटण्याचा संबंध आपल्या इंटरेस्टची आहे. कुठेतरी ऍक्सिडेंट झाला, आपल्या 2-4 प्रतिक्रिया असतात ना. गर्दीच फार झाली हो. पहिली प्रतिक्रिया गर्दी फार झाली हल्ली, त्यामुळे ऍक्सिडेंट होतात. रस्ते चांगले नाही आहेत. नंतर कळलं आपला नातेवाईक त्यात होता. अरे अरे, गाड्या पण ना अशा चालवतात लोक. नंतर कळलं ज्या नातेवाईकाचं माझं पटत नाही तो होता त्यात.
पण यांनी तरी कशाला जायचं इतक्या गर्दीत? सुख दुःख आपल्या मानण्यावर आहे. वार्ता विघ्नाची नुरवी म्हणतो की नाही आरतीत गणपतीची, वार्ता विघ्नाची नुरवी. ज्या वेळेला आपला मी आपण या सगळ्यातनं काढून घेतो आणि खऱ्या मी मध्ये म्हणजे परमेश्वरामध्ये समर्पित करतो. भक्त असेल तर सगुण उपासना, ज्ञानी असेल तर ते काय तत्व आहे ते मग अशी विचार केलाय त्याचा त्यामध्ये, त्या क्षणाला तो त्यातच असतो. पण सुखदुःखाचा त्याच्यावर प्रभाव होत नाही. आत्ता होऊन गेलेले गोळवलकर गुरुजी डोंबिवलीला आले होते आणि त्यांच्या पाठीला मोठं आवाळू झालं होतं, एवढा मोठा फोड आला होता. आणि डोंबिवलीचे कोण मित्र होते डॉक्टर, ते आले. ते म्हणले गुरुजी कापायलाच पाहिजे. बरं 50-60-70 वर्षापूर्वी इतकं काय अगदी ते ॲनेस्थेशिया द्या, नामकं द्या वगैरे आणि शुगर चेक करा इतकं नव्हतं. म्हणजे आता खूपच बारीक बारीक गोष्टीत सगळं चेक करतात. ते म्हणले कापून टाका ना. म्हणले ॲनेस्थेशिया द्यायला पाहिजे, काही गरज नाही, मी गप्पा मारतो म्हणले. समोर आदरणीय बाबा बेलसरे बसले होते. त्यांनी सांगितली प्रवचनात ही गोष्ट. आता डॉक्टर होते म्हणून म्हणजे स्वतः गुरुजी होते म्हणून ऐकलं त्या डॉक्टरने. आपलं काय डॉक्टर ऐकणार नाहीये. पण होतं ना, डॉक्टरला जास्त कळतं का तुला जास्त कळतं? होतं ना. एक म्हणे बाई मी गेल्या म्हणजे कोम्यात गेल्या, डॉक्टरनी सांगितलं, जाहीर केलं, गेल्यात त्या. म्हणे जाळण्याची तयारी करायला लागले लोक. या बाई उठून बसल्या, अहो मी जिवंत आहे. गप्पा बस, तुला जास्त कळतं का डॉक्टरला? जाळा रे म्हणले. विनोद आहे हा. आणि गप्पा मारता मारता गुरुजींचा तो काप एवढा मोठा आवाळ होतो, दुखत होतं, ते कापायलाच पाहिजे होतं. कापलं. डॉक्टर गप्पा मारत होते म्हणले. बाबा बेलसरे म्हणाले आमच्याशी सहज गप्पा मारत होते. मग कसं काय काय म्हणजे आम्हालाच टेन्शन आलं. तिथे कापसाचा बोळा बिळा लावला होता, त्यात रक्त ते ॲब्सॉर्ब केलं वगैरे वगैरे झालं. लगेच औषध लावलं, झालं, बंद झालं. एक 10 मिनिटात झालं ते ऑपरेशन. मग प्रश्न विचारला बाबांनी त्यांना. बाबांची प्रवचन ऐकली असतील, आहेत यूट्यूबवर पुष्कळ. ते म्हणाले, मी विचारलं कसं काय होते तुम्ही असं जमलं? काही नाही म्हणले, तिथल्या वेदना मी काढून घेतल्या होत्या. इथल्या संवेदना मी काढून घेतलेल्या होत्या. काही अवघड नाही बोलत आहे. आपणही संवेदना काढून घेतो आपल्या न कळत. आपल्या घरी समजा मुंज आहे, उदाहरण मी नेहमी सांगतोय. मुंज आहे, कार्य आहे, अमका आहे, काहीतरी कार्य आहे. कार्यालयात पुष्कळ चांगली व्यवस्था केलेली आहे. पण जे आपल्याला अगदी आपलं समजतात असं त्यांना वाटतं, ते आपल्या घरीच उतरतात नेमके. सकाळी 7-7:30ला तिथे पोहोचायचंय. 4:30 वाजल्यापासून ती बाई घरात बिचारी काम करत असते. तिथं पोह्याची व्यवस्था आहे, खाण्यापिण्याची व्यवस्था आहे. पण तरी हे पाहुणे पुन्हा कधी येतील आणि नंतर ठोठो करू नये म्हणून ती बाई घरात पोहे करते 10-20 लोकांकरता. 100-200 तिकडं उतरलेले आहेत, पण 10-20 लोकांकरता पोहे करते. नवरा तो लहान मुलगा सगळ्यांना घेऊन जायचंय. 7:30ला या म्हणून सांगितलंय कार्यालयवाल्यांनी. गुरुजी 8ला येणार आहेत असं समजा, डोळ्यासमोर काहीतरी आणा म्हणून ती 6:30ला बराबर सगळं आवरते. छान गरम 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 पोहे करते. आता कढईभर पोहे करते 10-12 लोकांकरता. मोठी कढई एवढी आहे, डोळ्यासमोर आणा. बटाटे चिरते. पटापट 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 करावं लागतं. आरामशीर नाही चालत. प्रपोर्शनेट फोडी, एक फोड एवढी आणि एक फोड एवढी नाही चालत. ते काय व्हायला फार त्रास देतं. म्हणजे नीट स्वयंपाक करणाऱ्यांना कळेल मी काय म्हणते, बाकीच्यांनी हो म्हणून ऐकून घ्या. आणि फोडणी देते, अमकं करते तमकं करते, छान गरम गरम पोहे करते, छान होतात. गाई गडबडीत केलेला स्वयंपाक नेहमी चांगला होतो. आणि सगळे लोक पोहे खातात, अमुक तुमक. ही साडी बदलायला जेव्हा जाते निघते त्यावेळेला कोणीतरी बाई विचारते, तिची कोण मैत्रीण, काय काकू मामी, श्यामलताई तुमच्या साडीला हे तांबडं तांबडं काय लागलंय हो? कुंकू तर नाहीये. मग ती बघतो, अरे इथं डाग इथं डाग इथं डाग, रक्तासारखा वाटतोय. रक्त कुठलं आलं? असं करत ती असं बघते, पूर्ण अंगठा इथून असा चिरला गेलेला असतो. घाई गडबडीत बटाट्याच्या त्या. आणि ते रक्त वाढलेलंही असतं तासाभरात. मग त्या अंगठ्याकडे बघते आणि मग अंगठा दुखायला लागतो की नाही. पटलं का? का इतकी बिझी होती ती. सगळं काम व्यवस्थित होईल ना, मुलाला उठवायचं, त्याला आंघोळ घालायची, अमुक करायचं तमुक करायचं, याच्यात तिचं देहातनं लक्ष गेलं होतं. कुठं? त्या कामात. म्हणजे लक्ष काढून घेता येतं किंवा काढून घेतलं जातं. काही मोठे शंकर पार्वती विमानातनं चाललेत अशी गोष्ट सांगत नाही मी तुम्हाला, अवघड असणारी. रोजच्या जीवनात होतं ना आपलं. पायाला काहीतरी टोचत असतं पण आपण विचारत असतो, कळतच नाही ते.
समर्थ म्हणाले, हे कायमचं जर करायचं असेल तर तो मी असा काढत 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 त्या परमेश्वरामध्ये व्हावा, याला आत्मनिवेदन म्हणतात. आणि मग त्यावेळेला आपल्याला जे होतं त्याला आत्मदर्शन असं म्हणायचं. देहची होऊन राही जे, आपण देह म्हणजेच मी असं पक्क ठरवलं, त्याचा परिणाम तेणे देह दुःख साहिजे. देहातीत होता पाविजे परब्रह्म ते. मग प्रश्न येईल मनामध्ये, बुवा साधू संत तर त्या देहातच असतात, मग त्यांना कसं काय? याला आमचे गुरुजी उदाहरण द्यायचे. गुडगुड्या नारळ, गुडगुड्या नारळ असतो ना, आतमध्ये गुडगुड ओढतो बघा, आतच असतो की नाही, पण आत नसतो की नाही, चिकटलेला नसतो. कशावरून ओळखायचं? वरती आघात झाल्यानंतर जो आत फुटत नाही तो चिकटलेला नसतो. कळतंय का बघा? वरती आघात होतो, काहीतरी कुठला तरी आघात होतो, आर्थिक नुकसान होतं, कुठेतरी फसवतं, शरीराला आघात होतो, नातेवाईकाला आघात होतो. कर्तव्य तर उत्तम करायचंय. गाडगे बाबा कीर्तन करत होते, डेबूजी. दिवसा रस्त्यावरचा कचरा साफ करायचे आणि रात्री मनातला कचरा साफ करायचे. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपालावाले. आणि इतक्यात त्यांना कोणीतरी येऊन सांगितलं डेबूजींना, मुलगा गेला. दुःख तर होणार आहे ना. एक क्षणभर थांबले आणि महाराजांचं वाक्य आहे डेबूजींचं, कित्येक मेले कोट्यानुकोटी, आता रडू कोणासाठी. देहातीत होता पाविजे परब्रह्म ते. आणि म्हणून ज्याची बुद्धी होय जैशी वेदवर्ण, ज्याची बुद्धी होय जैश ऐसी वेदवर्णिती तयासी, शोधिता नाना शास्त्रांशी ठाई न पडे. आणि म्हणून अखंड लक्षात ठेवण्यासारखं महावाक्य इथे, सोहम आत्मा स्वानंद घन, अजन्मा तू तोच जाण, हेची साधूचे वचन सदृढ धरावे. याला अनुग्रह म्हणतात. अनुग्रह याचा अर्थ 4 महावाक्यापैकी आपल्या वेदांच्या महावाक्याचा उपदेश सद्गुरू आपल्याला करतात आणि त्याचं चिंतन करायचं असतं. त्याचा जप नाही करायचा पटापटा पटापटा पटा शरम 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 नाही. तत्वमसी 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 अहम ब्रह्मास्मी अहम, असं नाही करायचं. त्याचा विचार करायचा. आणि तो विचार करता करता एक वेळ अशी येते, काय करायचं ते कळून जातं. आणि मग दृष्टांत दिलाय त्यांनी, मार्गी मुळी सर्पाकार, देखता भये आले थोर, कळता तेथीचा विचार, मग मारणे काय. मुळी पडली होती पारंबी पडली होती वडाची, लांबनं साप वाटला, सर्प वाटला आणि मुळी आहे कळलं. हा अगदी काठीबिठी घेऊन आला धावत पडत. आईनं हाक मारली, बाळा अरे साप आहे वाटतं, इथे साप आहे वाटतं. आतनं बॅटरी घेऊन आला तो घरातनं मोठी 10 सेलची आणि चांगली काठी घेऊन आला. जर फणाबिणा उगारला फाट का नाही का फटक्यात मारीन मी. आणि असं 2 गोष्टी घेऊन आला. काय? एक प्रकाशाची व्यवस्था आणि एक त्याला ठार करण्याची व्यवस्था. प्रकाशाच्या व्यवस्थेला ज्ञान म्हणतात आणि विषयाला, या जगाला नाहीसं करण्याच्या व्यवस्थेला वैराग्य म्हणतात. ज्ञान आणि वैराग्य 2च गोष्टी आवश्यक आहेत. आणि आला आणि त्याने बॅटरीचा फोकस मारला आणि दोघंही हसायला लागले. कळता तेथीचा विचार, मग मारणे काय. आता काय गरज आहे का, कोणाला मारायचंय? सर्प नाहीच आहे. समर्थ म्हणाले. असे अनेक दृष्टांत समर्थाने दिलेत. मी सगळ्यामध्ये आता रंगत नाही. समर्थ सांगतात, जयाची ऐसी आहे मती. साथीदारांनी प्रवचन ऐकायचं नसतं, हे बात आहे. जयाची आहे ऐसी आहे मती, तयास ज्ञाने आत्मगती, गती आणि अवगती वेगळाची तो. आणि म्हणून एक गोष्ट करा, कर्तव्य सांगतात. या 8व्या दशकातल्या या 8व्या समासातलं अत्यंत महत्वाचं वचन आहे का, सद्गुरु वचन हृदयी धरी, तोची मोक्षाचा अधिकारी, श्रवण मनन केलेची करी अत्यादरे. सद्गुरूंचं वचन सिरियसली समर्थ म्हणतायत ना, ज्ञानोबा बोलतायत ना माझ्याशी, अर्थी हे सिरियसली घेतलं पाहिजे. झुकेगा नाही हे सिरियसली नाही घ्यायचं.
एंटरटेनमेंटच्या गोष्टी आपण फार सिरियसली घेतो. गंमत म्हणून ठीक आहे ते. ज्ञानोबांचं वचन सिरियसली घेतलं पाहिजे. तुकोबा बोलतायत ना, ते सिरियसली घेतलं पाहिजे. सद्गुरु वचन हृदय धरी तोच मोक्षाचा अधिकारी, आणि परिणाम श्रवण मनन केलेची करी अत्यादरे. समर्थ सांगतात की कायम कायम आणि कायम गोष्ट लक्षात ठेवा. चिंतन कुठलं करा तर सद्गुरूंच्या वचनाचं करा. सद्गुरूंनी सांगितलंय ना, सद्गुरु सारी खा असता पाठी राखा. 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 इतरांचा लेखा कोण करी. इतरांचा लेखा कोण करी. कोण कर राजयाची कांता काय भीकमा. राजयाची कांता काय भीकमा. राजयाची कांता काय भीकमा. मनाची या योगे सिद्धी पावे. मनाची या योगे वचन जर अखंड चिंतनात असेल तर सगळी सुख, सगळ्या प्रकारचं समाधान, सगळ्या प्रकारची तृप्ती आपल्या अंतःकरणामध्ये सहज नांदायला लागते. राजयाची कांता काय भीक मागे, मनाची या योगे सिद्धी पागे. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय उणे त्याला सांगा जोजी. मला तुम्ही नमस्कार करता, ज्ञानोबा म्हणाले माझा उद्धार कुणामुळे झाला सांगू. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. आता उद्धरलो गुरु कृपे. आता उद्धरलो गुरु कृपे. गुरु सद्गुरु सारीखा पाठी राखा. सद्गुरु सारीखा असता पाठी राखा. सद्गुरु सारीखा असता पाठी राखा. असता पाठी राखा. या जगामध्ये कुणाचाही अपमान न करता, अपमान न होऊ देता अखंड सद्गुरूंचं चिंतन करत राहतो. सद्गुरू वचन हृदय धरी तोच मोक्षाचा अधिकारी. श्रवण मनन केलेची काही अत्यादरे. अशा साधकाच्या जीवनामध्ये अखंड साधना कुठली असते, तो सतत ऐकत असतो आणि त्याचं मनन करतो. पवित्र अशा ग्रंथांचं स्मरण करतो, ऐकतो आणि ते त्याचं
लाईफ लॉंग अखंड चिंतन चाललेलं असतं. हे लक्षात घ्याल. एक तर चिंतनात राहा किंवा ज्याच्यामुळे चिंतन होतं त्याच्यात समर्पित राहा. भगवान म्हणाले अनन्यास चिंतयंतो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. देह तर प्रपंचातली कामं करतोच आहे, हे कर्तव्याचा भाग आहे. देह प्रपंचाचा दास सुखे करो काम, असा तो असतो. समर्थ सांगतात हे कळल्यावर काय होतं त्याचं? निस्संगाची संग व्याधी. जो आधी निस्संग होताच त्याचा कल्पित संग सोडवला. मनबुद्धी चित्त यामध्ये अडकलेला, मन बुद्धी प्राण देह. पुन्हा पुन्हा लक्षात घ्यायचा हा दृष्टांत. यातला मी नव्हताच, तो फक्त कल्पनेने त्यात प्रेरित केलेला होता. तो त्यातनं सोडवला. आधी निस्संग होता त्याचा संग सोडवला म्हणाले. पुढे विदेहाची देहबुद्धी विवेके तोडली उपाधी निष्प्रपंचाची. अद्वैताचे तोडिले द्वैत. काय शब्दांची रचना आहे हो. एकांत असं दिला एकांत, अनंत असं दिला अंत अनंताचा. परवाचं उदाहरण लक्षात घ्याल. बर्फाचं पाणी केलं हो. आधी होता बर्फ, त्याचं झालं पाणी. पाण्याच्या आधी बर्फ होण्याच्या आधी काय होतं? पाणीच होतं. म्हणजे तेच ते होतं, फक्त कडकपणा म्हणजे मी संपला, मी डिझॉल्व झाला. समर्थ सांगतात झाले साधनाचे फळ. सगळ्या साधनांचं हे फल आहे. निश्चळ असं केले निश्चळ, निर्मळाचा गेला मळ, विवेक बळे ऐसे जयास ज्ञान झाले. शेवटची ओवी आहे 8व्या दशकातल्या 8व्या समासातली शेवटची ओवी. ऐसे जयास ज्ञान झाले, ऐसे जयास झाले ज्ञान, तया पुरुषाचे लक्षण, पुढले समासी निरूपण बोलिले असे. मग असं वाटतं ना साधू. कालच मला कोणीतरी विचारलं संतांचं वागणं कसं असतं, तेच सांगणार आहेत आता. पुढचा थोडं नाम गाऊया आणि पुढच्या समासाचा विचार करूया. सगळ्यांनी माझ्या पाठोपाठ म्हणा नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. बोला नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. ओ नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण. श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण. ओ नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण
समर्थ सांगतात असा ज्याला मोक्ष मिळालेला आहे, असं ज्याला आत्मदर्शन झालेलं आहे, असं ज्याचं पूर्ण काम झालेलं आहे, असा जो कोण त्याला सिद्ध म्हणा, त्याची लक्षणं काय मी तुम्हाला सांगतो. म्हणून या 9व्या समासाचं नाव आहे, 8व्या दशकातल्या 9व्या समासाचं सिद्ध लक्षण. कुठली गोष्ट लक्षणाने ओळखतो ना आपण. लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी पतंजली म्हणाले. अंतरी गेलिया अमृत बाह्य काया लखलखित अंतरस्थिती बाणता संत लक्षणे कैसी श्रीराम. अमृत प्याल्यावर तो कसा असतो ते जाऊ द्या. बदामाची खीर खाणारा कसा असतो. बदामाची खीर खातो हे सांगावं लागत असेल तर काहीतरी प्रॉब्लेम आहे. माझ्या वागण्यावरून, माझ्या कॉन्फिडन्स लेवलवरून, माझ्या चेहऱ्यावरून लोकांनी ओळखलं हे बदाम खात असले पाहिजे. म्हणजे असं काहीतरी. जर मला हे सांगावं लागत असेल रोज आम्ही मूठभर बदाम भिजत घालतो, सकाळी छोट्याशा मिक्सर मधनं फिरवतो, थोडस तूप कढईमध्ये टाकतो आणि त्यामध्ये ते बदाम आहेत ना ते क्रश झालेले त्यामध्ये टाकून थोडी साखर घालून असे छानपैकी बदामाचा हलवा करतो आणि रोज बदामाचा हलवा खातो. कळला. याला साक्षात्कार झालाय, हा सिद्ध आहे. ओळखायचं कसं. समर्थ म्हणाले झाले आत्मज्ञान भरवे हे कैसे निपा जाणावे. ओळखायचं कसं. म्हणून बोलिले स्वभावे साधू लक्षणे. ऐका सिद्धांचे लक्षण. काय अप्रतिम आहे हो. एक एक संत समोर येतात. गजानन महाराज समोर येतात, स्वामी समर्थ समोर येतात, मोठी मोठी संत मंडळी डोळ्यासमोर येतात. अशा उभ्या आहेत. ऐका सिद्धांचे लक्षण. सिद्ध म्हणजे स्वरूप जाणं. मग अशी घटाकाश मठाकाश पाहिले ना आपण. विश्व निरपेक्ष परब्रह्म तत्व त्या देहातून वर्क होतंय, प्रकट होतंय. तेथे पाहता वेगळेपण मुळीच नाही. सर्वसामान्य लोकांना ऐका. तथापि सिद्धांचे लक्षण काही करू निरूपण जेणे बाणे अंतरखूण परमार्थाची सदा स्वरूपानुसंधान. अखंड ही मंडळी समाधीत असतात. हे मुख्य साधूचे लक्षण जनी असो न आपण जना वेगळा. लोकांच्यात तो असतो पण तो लोकांच्यात नसतो. हे बात आहे. गीतेतला श्लोक आहे की या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ती संयमी यस्यां जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने. ज्याच्याकरता भूत मात्र सर्वसामान्य लोक जागे असतात असं त्यांना वाटतं, त्याच्याकरता हे गाढ झोपलेले असतात. आणि ज्याच्याकरता लोक जागे झोपलेले असतात त्याच्याकरता हा जागा असतो. कशाकरता आपण झोपलेले आहोत बोला. आत्मज्ञानाकरता. आपण म्हणजे तुम्ही आम्ही नाही, समाजाचा विचार करा. हमरी तुमरी आमचं तमचं. संतांना काही पडलेलं नाही. जाऊ दे ते जाऊ दे. व्यावहारिक नुकसानाचा आणि फायद्याचा फार विचार करत बसत नाही ते. ठीक आहे, इग्नोर करतात. काळजी घ्या. गोंदवलेकर महाराजांचं वाक्य आहे की माणसानं एवढं पक्का असावं की कोणाकडनं फसू नये. एवढं फक्त असं म्हणाले. कोणाला फसवलं नाही. आपल्याला एवढंच काही झालं की लगेच सा निशा पश्यतो मुने. हे झोप आहे म्हणले. काही तुम्ही फार मोठे अगदी अब्जावरी रुपये गुंतवलेत नाही, मिलियन बिलियन ट्रिलियन मध्ये मिळालं, काही त्याचा 1 रुपया सुद्धा तुमचं प्रारब्ध बदलायला उपयोगी येणार नाहीये. प्रारब्ध बदलता आलं असतं पैशानी तर पैशावाले लोक जिवंत असते की नाही आज. उलट ज्यांना रेमडेसिवीर नाही मिळालं ते जगले येत हो. माहिती का. त्याच्यामुळे गेले लोक बरेचसे. असं त्यांनीच सांगितलं ह्या अहवाल म्हणून सांगतोय बरं मी. पैसेवाले लोक चेकिंग करा, अमक्या हॉस्पिटलमध्ये जा, चेकिंग करा, अमकं करा. मग शुगर सुरू झाली, मग शुगरच्या गोळ्या घ्या. गरीब लोकांना शुगर झालेली कळत नाही, काहीच कळत नाही. 90 वर्ष ठणठणीत असतात बिचारे. त्यांचे डोळे चांगले असतात. आमचे सुविनय दामले आहेत ना डॉक्टर, ते एकदा
मधुकोशमध्ये याला आले होते प्रवचनाला, ते म्हणले शुगर चेक करत नाही तोपर्यंत शुगर होत नाही म्हणले. असं त्यांचं वाक्यच आहे. कॅन्सर चेक करत नाही तोपर्यंत कॅन्सर होत नसतो म्हणले. एकदा भेटा त्यांना, मोठे आहेत फार. त्यातला मुद्दा लक्षात घ्याल काय म्हणायचं त्यांना. जनी असो ना आपण जना वेगळा. अवास्तव देहाला महत्व देत नाही. टेंबे स्वामी महाराजांना का आयम रक्त पडायचं? संग्रहणी नावाचा विकार झाला. दत्तप्रभू प्रकट व्हायचे, महाराज लोकाला औषध द्यायचे, त्याने बरे व्हायचे. तर टेंबे स्वामींचे शिष्य होते, त्यांचं नाव दीक्षित स्वामी. आज त्यांची समाधी अमरापूरला आहे, वाडीच्या बरोबर अपोजिट साईडला. इकडे कोण जाणार असेल त्यांना कळेल. ते दीक्षित स्वामी होते. त्यांना वाईट वाटायचं, कारण शिष्य म्हणून त्यांच्या लंगोट्या, स्वामी महाराजांच्या लंगोट्या आणि छाट्या कोण धुवायचे? तर दीक्षित स्वामी धुवायचे. एकदा न राहून बोलले, अहो कसं आहे, एकदा शौचाला जाऊन आले ना की आंघोळ करायचे आणि शौचात रक्त पडायचं. योग करायला लागल्यानंतर बऱ्याच शरीरात बदल होता. तो योगाचं काही उष्णता वाढते वगैरे बरंच काही आहे. आणि प्रत्येक वेळेला आंघोळ आहे, रक्त पडायचं बरोबर आहे, पण पुन्हा आंघोळ करायचे. म्हणजे 27 वेळा शौचाला गेले तर 27 वेळा आंघोळ करायचे. गरम पाण्याने नव्हे, गिझर नव्हे, नदीत गरुडेश्वरला. कर्मकांडावर नावं ठेवताना एकदा 25-30 वेळा गार पाण्याने आंघोळ करून बघा, आणि मग बाहेर आल्यावर शिंक न येता 4 वाक्य बोलून दाखवा, मग मान्य करीन मी तुमचं. नावं ठेवायला काय जातंय? खूप अवघड आहे हे सगळं. तेव्हा स्वामी महाराजांना दीक्षित स्वामी म्हणाले, तुम्ही लोकांना औषधं देता, तुम्ही एखादं घ्या ना. ते म्हणाले, कशाला औषध पाहिजे? ते म्हणाले, असं असं. मला झालंय काय? म्हणले, मला काहीच झालेलं नाहीये. म्हणले, पण मी कपडे मी धुतो. शिष्यच आहे, हक्कानं बोलतोय, त्याचं तळमळ आहे. कपडे मी धुतो, प्रत्येक वेळेला थोडं तरी रक्त असतं. ते म्हणाले, हे मला झालेलं नाहीये, प्रारब्धाने मिळालेल्या देहाला झालंय. मला ज्या दिवशी होईल ना त्या दिवशी मी औषध घेईन. आणि तेही कुठलं? अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जनी असो ना आपण जना वेगळा म्हणून सांगतो मी आपल्याला. तुमच्या माझ्या जो काही आदर, आपण काही करून आपण देहाला जपणे एवढं एक मुख्य आउटलुक एकच आहे. इकडून नळ्या, इकडून नळ्या, इथून नळ्या, तिथे नळ्या. डॉक्टर मला जगवा. कशाला? सिरियल बघायला. मध्य साधू या सगळ्याचा, पण इतका देहाचाही विचार करू नका हो, असं आपल्याला संत शिकवतात. बाह्य साधकाचे परी आणि स्वरूपाकार अंतरी, सिद्ध लक्षण ते चतुरी जाणीजे ऐसे. संदेह रहित साधन हे तेची सिद्धांचे लक्षण, अंतर्बाह्य समाधान चळे नाहीसे. मरायची वेळ जरी आली, अगदी म्हणच आहे, वीर ओळखावा रणी आणि साधू ओळखावा मरणी. एक कालभैरवाचा भक्त, अघोरी उपासना करणारा, शंकराचार्यांकडे आला. तो म्हणला, मला शब्द द्या, भिक्षा द्या. दिली. म्हणाले, काय? मला तुम्हाला बळी द्यायचंय. म्हणाला, मला तुम्हाला बळी द्यायचंय. शब्द दिलाय आता संन्याशाने, बळी द्यायचंय अमक्या अमक्या ठिकाणी तुम्हाला. मला भैरवासमोर कापायचं आहे. संन्याशाला कापण्याची मला एक, मी बोललोय त्याला शब्द. ठीक आहे म्हणा, येतो. जाऊन थांबले तिथे. आणि त्यांचे अनेक शिष्य होते. कोणाला सांगितलं नाही, कारण अडवतील नाही शिष्य. पद्मपाद नावाचे त्यांचे शिष्य होते. ते नरसिंहाची उपासना करायचे. आणि मध्यरात्री 1-2 वाजता जाग आली त्यांना. एकदम जागे झाले. गुरु कुठं गेला माझा? आणि एकदम काय कोणास ठाऊक त्यांच्या अंगात तो नरसिंह आला, असं वर्णन आहे गोष्टीत. नरसिंह रूपात प्रकट झाले ते. कुठे? त्या तो कोण तांत्रिक होता तिथे, आणि त्यालाच मारून टाकला त्या भैरवासमोर. कशा करता गोष्ट सांगितली पुढची? काय झालं आचार्यांचं कळायला पाहिजे म्हणून. पण आचार्य त्या भैरवासमोर असे बसले होते की आता माझ्या मानेवर तलवार चालवतो तर चालव, हे तुम्हाला आम्हाला जमणार नाही बरं. नाही तर उद्या म्हणेल बुवा, अहो साधं गार झालेली पोळी वाढली तर काय होतं,
गार झालेली पोळी वाढली मला एकाने, इतका रागावलं, नुसतं पोळीकडे पाहिल्यावर पोळी आपोआप गरम झाली. आम्ही देहामध्ये आसक्त आहोत. सत्पुरुष देहामध्ये आसक्त कसे नसतात याकरता सांगतो मी आपल्याला. संतांचं वैशिष्ट्य, त्यांचा देह चलित असतो चालता फिरता आणि मन स्थिर असतं. आपला देह एका ठिकाणी आणि मन गेलं घरी, बाजारात गेलं, 9 पर्यंत 8:30 पर्यंत दुकानं उघडी असतात का, तिकडे गेलं. मन खूप फिरत असतं आणि देह स्थिर असतो आळशीपणामुळं. संत सतत कामात आहेत, तुकोबा ज्ञानोबा सतत कामात आहेत, समर्थ 1111 मठ स्थापन केले, केवढा व्याप असेल, पण मन मात्र स्थिर. निश्चळ असो न चंचळ देह त्याचा. चंचळ पण देहाचं आहे आणि निश्चळ पण त्यांच्या अंतःकरणाचं आहे. बाह्य भलतैसे असावे, सिद्धांचं लक्षण. बाहेर कसे असतील ते, परी अंतरस्वरूपी लागावे, लक्षणे दिसती स्वभावे साधू अंगी. आम्ही बाह्यांगाला खूप नेटकं सजवतो, ते सजवतीलही किंवा नाही, पण अंतःकरण त्यांचं सजलेलं असतं. ते मगाशी म्हटलं तसं ते अखंड कनेक्टेड असतात परमात्म्याशी. बाहेर ते कदाचित रागावतील, कदाचित प्रेम करतील. तुकोबांचा अभंग आहे, तू का म्हणे असो, तू का म्हणे असो भलतीये व्यापारी, 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 तू का म्हणे असो, तू का म्हणे असो, तू का म्हणे असो भलतीये व्यापारी, लक्ष सर्वेश्वरी सुको नये, लक्ष सर्वेश्वरी सुको नये, लक्ष सर्वेश्वरी सुको नये. पूर्ण करा, काय प्रॉब्लेम नाही. बाहेर दिसायला ते कुठेही असू शकतील, बाहेर रागावलेले असू शकतील. नाथ महाराज एकदा युद्धाला गेले असं वर्णन आहे. त्यांचे जे गुरुजी होते जनार्दन स्वामी, त्यांना लागली समाधी. दौलताबादला असताना, देवगिरी किल्ल्यावर असताना, आणि हा तरुण मुलगा 15 वर्षाचा, गुरुजींची समाधी लागली आणि परकीय चक्र आलं. लगेच सेना जमवली, लगेच तलवार बांधली, गेले, युद्ध केलं असं वर्णन आहे नाथांच्या, आणि जिंकले आणि परत आले. गुरुजी जागेले, काय काही नाही, जरा प्रॉब्लेम आला होता, झालं. युद्ध करताना तिथं काही त्यांनी कोबी नाही कापलेले, लोकांना ठार मारलंय, शत्रूच्या सैनिकांना ठार मारलंय, आणि तरीही त्यांचे लक्ष सर्वेश्वरी चुको नये. बाह्य भलतैसे असावे, त्यांचा देह कशात असेल सांगता येत नाही, पण अखंड त्यांचं स्वरूपानुसंधान असतं, चालू असतं. आणि याच्याकरता समर्थ सांगतात, हे अभ्यासाने प्राप्त होत नाही. येरवी अभ्यास करिता हाता नये न चढती सर्वथा, स्वरूपी राहावे तत्वता स्वरूप होणी. थोडक्यात याचं ढोंग करता येत नाही. सोपं उदाहरण सांगतो. बाळाला जेव्हा जन्म देते आई, तेव्हा या बाळाकडं लक्ष ठेवावं, याचा काही तिनं कोर्स केलेला असतो का? कुठं आहे का जगात कुठला कोर्स? बाळावर प्रेम कसे करायचे शिकवले जाईल, आहे का कुठं कोर्स? सांगा. याची व्यवस्था कशी करावी हे शिकवलं जाईल, बरोबर आहे, पण तिला जे वाटतं ते फिलिंग शिकवण्याची आहे का व्यवस्था काही? ती फोडणी देत असते, ती अमुक करत असते, ती तमुक करत असते, पण तिचं लक्ष पाळण्याकडे अखंड असतं की नाही? त्या बाळाकडे तिचं जसं लक्ष असतं ना, त्यांनी म्हटलंय की आकाशात उडणारी घार असते ना, नामदेवांनी मागणं मागितलंय भगवंताकडं,
उडाली पक्षिणी उडाली पक्षिणी गेली अंतराळी उडाली पक्षिणी गेली अंतराळी चित्त पिला जवळी ठेवून या तैसे माझे मन राहू दे ईश्वरी तैसे माझे मन राहू दे ईश्वरी तैसे माझे ईश्वरी उडाली गेली अंतराळी उडाली पक्षिणी गेली अंतराळी पक्षिणी गेली अंतराळी चित्त पिला जवळी ठेवोनिया चित्त पिला जवळी ठेवोनिया तैसे माझे मन राहू दे ईश्वरी तैसे माझे मन राहू दे ईश्वरी तैसे माझे मन राहू दे ईश्वरी. आणि परिणाम काय होतो ऐका थोडंसं. सिद्धाचं वर्णन चाललंय. अभ्यासाचा मुकुटमणी आपल्या प्रॅक्टिसचा सगळ्यात टॉप पॉइंट कुठला असतो म्हणाले अभ्यासाचा मुकुटमणी वृत्ती राहावी निर्गुणी संत संगे निरूपणी स्थिती बाणे. जगातल्या कुठल्या गोष्टीचा प्रभावच होत नाही. नाशिवंत अशा गोष्टीचा काय तमोगुणाचा काय परिणाम करून घ्यायचा. एका व्यक्तीला जंगलामध्ये तिघांनी लुटला. सगळं त्याचं धन हिरावून घेतलं. एका व्यक्तीला मारूनच टाकूया म्हणून त्याला चाकू बिकू काढला. दुसरा म्हणला मारतोच कशाला, आपलं काम झालंय, आपल्याला पैसे मिळाले, याला मारून आपल्याला काय मिळणार आहे, बांधून ठेवूया. दुसऱ्याने त्याला बांधला. पुढं पुढं गेलं. तिसरा परत आला. त्याने विचार केला बांधून तरी काय हो, मरून जाईल हा फुकटचा, म्हणून त्याला सोडवला आणि घराजवळ आणून समोर घर आहे. तो म्हणला मग तू चल ना माझ्याकडं, मी नाही येणार म्हणला. 3 गुण आपल्याला असं करतात. हे 3 गुण जीवाला आत्म्याला म्हणजे आतल्या चैतन्याला लुटायचा प्रयत्न करत असतात. लक्षात घ्या. या देहामध्ये ओढून भोग हे दुःख भोग सुख भोग म्हणून लुटायचा प्रयत्न करतात. तमोगुण आपल्याला ठार मारायचा प्रयत्न करतो. रजोगुण आपल्याला प्रपंचात बांधून ठेवतो. पण सत्वगुण आपल्याला आपल्या घराजवळ सत्वगुणा याच्याजवळ सोडतो. पण तोही येऊ शकत नाही कारण तो गुणात आहे ना, आणि तो निर्गुण आहे. परमात्मा निर्गुण आहे. वृत्ती राहावी निर्गुणी. आणि असं वाटत असेल तर संत संगे निरूपणी स्थिती बाणे. अखंड त्या विचारात संत आपल्याला ठेवतात. आणि मग त्यांचं वागणं कसं असतं समर्थ सांगतात. पहिली गोष्ट त्यांच्या चित्तामध्ये कामना नसते. हे पाहिजे ते पाहिजे काही नाही. तुकोबांचा अभंग आहे. काम नाही 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 झालो पाही रिता काम झालो पाही रिता काम झालो पाही रिता काम काम नाही काम नाही काम नाही काम नाही काम नाही काम नाही. तुका म्हणे चाखुनी सांगे तुका म्हणे चाखुनी सांगे रामाबानी सानी पम
पहिलं लक्षण काम नाही. काम नाही म्हणजे 2 वेळा काम का म्हटले? काम नाही म्हणजे कर्तव्य म्हणून काय मला काही उरलेलं नाही, आणि म्हणून मला काही इच्छाही नाही. इच्छाही नाही आणि कर्तव्य आहे. काम हा एक शब्द, इच्छा कामना, आणि एक कर्तव्य. मला काही इच्छा नाही आणि म्हणून मला काही कर्तव्य उरलं नाही. काम नाही. काम नाही. का नाही हो इच्छा? तुमच्या मुलीचं लग्न नाही करायचं का? अहो मुलगीच नाहीये मला. आत्म्याला मुलगी असते काय? आत्म्याला काय कर्तव्य आहे? आत्म्याला काही कर्तव्य नाहीये, आणि म्हणून इच्छा नसल्याचा परिणाम कर्तव्य उरत नाहीत. म्हणून समर्थ म्हणाले साधूजना काम नाही. त्यांना काही नको असतं. रामरायांनी आज्ञा केली म्हणून समर्थाने 1111 मठ उपस्थित केलेत. लक्षात घ्या, रामाची आज्ञा आहे, तुम्हा असं जगदोद्धार करणे आहे. तुमची तनु ती आमुची तनु पाहे, 2 तपे काया रक्षिली. हे सद्गुरु धर्मस्थापने कारणे. त्यांना स्वतःला काही नाही आहे ना. तुकोबांचं काही आहे का? ज्ञानोबांचं काही असलं तर जगाचं कल्याण व्हावं एवढा एक संकल्प आहे. बाकी काही त्यांना वैयक्तिक निदान म्हणाले आळंदीत माझ्या नावाने इतकं तुम्ही हे करता, निदान ज्ञानेश्वर विला काय ज्ञानेश्वर निवास वगैरे बंगले बांधता, एक 2 BHK आम्हालाही द्या हो, कारण आम्ही 4 आहोत. म्हटलेत कुठं? नाही. नवे पांडुरंगाकडे समाधीला सुद्धा जागा मागितली. पांडुरंगाकडे सुद्धा जागा मागितली. पांडुरंगा मला जगाची जागा नको, जी उपयोगात आणली गेलेली असेल आणि पडून असेल ती जागा मला दे. काय माऊली असतील. आणि म्हणून पांडुरंगाने सांगितलं, भगवान सिद्धेश्वरांचं जे प्रसिद्ध मंदिर आहे त्याच्या समोरचा नंदी आहे, तो नंदी गोल फिरवा. त्याच्या खाली विवर तयार आहे, त्याच्याकरता तुझ्याकरता समाधीची जागा तयार आहे. काम नाही. काम नाही. काही नको मला. याचा विचार करून बघा, आपल्याला वासना अखंड खेदात ठेवते. काम नाही. काम नाही. पुढे काम नसेल तर क्रोध कुणावरही यावा, कारण क्रोध ही कामाची संतती आहे. लक्षात घ्या, कारण नसताना क्रोध येत नसतो. क्रोधाचं कारण काम पूर्ण होत नाही असतं. आलात नेमके दुपारी 2 वाजता, कारण झोपणं हे काम आहे माझं. हो, मला इच्छा झोपेची आहे, आणि त्याच्या आड कोणी आला की मग काय येतो? क्रोध. कामच नसेल तर क्रोध कसा येईल? पुढे सांगतात, एकमेव आत्मा, एकमेव अद्वितीय असणारा आत्मा मी आहे. मद कशावर करायचा? मद म्हणजे मस्ती. मस्ती म्हणजे माझ्याकडे आहे आणि तुमच्याकडे नाही, याचा एक दर्प. ते म्हटले एकटा असेल तर दर्प कोणावर करणार? नाही. म्हणून त्यांच्याकडे मद नाही. या कारणे आपुला आपण स्वानंद कोणावरही करावा मद, या कारणे वादविवाद तुटून गेला. 2 गोष्टी नसल्यामुळं मत्सर कोणाचा करणार? मत्सर करतो की नाही आपण? त्यांनी गाडी घेतली, त्यांनी माडी बांधली, त्यांनी सिल्कची साडी घेतली, अनुलोम विलोम. एकटा आहे तर कोणाचा मत्सर करणार? एकटाच मी, हे सगळ्या रूपाने मीच आहे, कुणाचा मत्सर करणार? म्हणून संतांच्याकडे मत्सर नाही. मत्सरी व्यक्ती कायम आतनं खतखतत असते. लक्षात ठेवाल. बाहेर ती काय उत्तम दाखवत असेल स्वतःला, पण नाही का, मध्यंतरी चेन्नईला 2 मैत्रिणी होत्या, लहानपणापासून बरोबर राहिल्या होत्या. एक त्यातली गोरी गोरी होती आणि एक जरा काळसर होती. काहीतरी म्हणजे नुसती काळसर नव्हती, म्हणजे बेडब होतीच. याला कुठं गेलं की हिचं स्वागत आधी व्हायचं. इतकी ती मत्सरानं ग्रस्त झाली. एक दिवस तिनं तेजाब आणलं, तिच्या तोंडावर टाकलं. बातमी, त्याच्यावर चित्रपटही आलाय. प्रश्न असा आहे, इतके वर्ष ती आनंदात होती का दुःखात होती? सांगा. कोणाचा मत्सर करा? म्हणून संतांच्याकडे मत्सर नसतो. पुढे साधू स्वरूप स्वयंभ, तेथे कैचा असेल दंभ. दाखवीपणा संतांच्याकडे नसतो. तेथे द्वैताचा आरंभ झालाच नाही. अद्वैत. दंभ म्हणजे काहीतरी दाखवणे, खरं लपवणे आणि खोटं दाखवणे, याला दंभ म्हणतात. याचे 2 प्रकार आहेत. समाज विघातक दंभ आणि समाजाला कल्याण करणाराही दंभ असतो. म्हणजे उदाहरण द्यायचं, आमचे अप्पा
म्हणाले स्वतः दारू पिऊन दुधाचा प्रचार करणारा दांभिकच आहे, आणि स्वतः दूध पिऊन दारूचा प्रचार करणारा सुद्धा दांभिक आहे. दोघेही दांभिक आहेत. स्वतः दूध पितो आणि प्रचार करतो दारूचा, तोही दांभिक आहे. स्वतः दारू पितो आणि प्रचार करतो दुधाचा, दांभिक आहे. जास्त घातक दंभ कुठला आहे? वैयक्तिक अनहित करणारा दंभ असेल ते दूध आणि दारू, पण समाजाचा घात करणारा जो आहे तो स्वतः दूध पितो, दारूचा मात्र प्रचार करतो, स्वतः घरी पूजा करतो, स्वतः रुद्राचं अनुष्ठान करतो, पण माईकवर बोलताना आपल्या अरे तू घरी पूजा करतोयस आणि तू लोकांना सांगतो हे चुकीचं आहे, लोकांचा अनहित करतोयस तू. कारण दूध पिणारा मनुष्य दूध प्यायल्यामुळे तब्येत त्याची चांगली राहणार आहे, आणि तो दारूचा प्रचार तेवढा जास्त करणार आहे, तेवढा समाजाचा घात करणार आहे. उलटही होतं, स्वतः वाईट वागतो आणि समाजात चांगला प्रचार करतो असा एखादा असतो, पण निदान समाजाचं नुकसान होणार नाही त्यात. जर कोणी त्याचं ऐकलं, दूध पीत जा, चांगला व्यायाम करत जा, ऐकलं तर लोकांचं कल्याण होणार आहे ना. कुठलाच दंभ नसावा हे बरोबर आहे. दंभ साधूच्या इथे नसतो का? कारण दंभाकरता ज्यांना दाखवायचे ते कोणीतरी पाहिजेत आणि दाखवणारा कोणीतरी पाहिजे. अद्वैत आहे तिथे दंभ कुठला? पुढे सांगतात संतांच्याकडे लोभ नसतो, या कारणे लोभ नसे, साधू सदा निर्लोभ असे, जयाची वासना समरसे शुद्ध स्वरूपी. लोभ नाही, कशाचा लोभ करा? भटजी बापू महाराज खूप मोठे संगीतकार होऊन गेले हैदराबादला, ठप्पा वगैरे गायचे, संत होते. निजामाच्या जेलमधून सुटलेले काही चोर, सुटलेले म्हणजे पळून गेलेले चोर, यांच्या आश्रमात शिरले भटजी बापूंच्या. मी अनेकदा कथेला जातो तिथं मी कथा वाचली. शिरले रात्री 11-12 वाजता आणि चोरायला लागले. भटजी बापू आले, चाकू घेऊन उभे राहिले. ते म्हणले अरे डरो मत, जो चाहिए वो ले लो, पहिले खाना तो खा लो, खाना तयार आहे. पिठलं भाकरी करून वाढली त्यांना, पिठलं भात करून वाढला. सकाळी घेऊन जा, घाबरू नका, मी पोलिसांना सांगणार नाही. त्यांच्या वाणीत एवढी ताकद होती, घेऊन जा सकाळी म्हणाले. काय पाहिजे घेऊन जा, तिजोरी उघडून दिली, तोड बिडू नका, झोप काढा म्हणले. सकाळी आरामशीर जा. बरं ते दमलेलेच होते हो, झोप लागली. त्यांना वाटलं सकाळी उठलं, त्यांनी सगळं बसलोय म्हणले मी, घ्या. मग शेवटी शरण आले. ते म्हणले महाराज असं कसं? म्हणले माझं ऐकणं असेल तर सांगू का, असे चोरी सपाटीचं तुम्हाला पुरणार नाहीये, त्यापेक्षा धंदा का नाही सुरू करत तुम्ही? काय करू? मी तुम्हाला चांदीचा मोठा रुपया देतो. सगळ्यांना चांदीचे रुपये दिले आणि सांगितलं टांगा घ्या भाड्याने आणि टांगा चालवा. आणि टांगा चालवायला लागले आणि तुम्ही कष्ट करायला लागलात की तुम्ही श्रीमंत होताच. प्रामाणिकपणानं कष्ट करणारा प्रत्येक जण देव कुणालाच उपाशी ठेवत नाही, कष्ट करणाऱ्याला कसं ठेवील? त्यातला एक टांगेवाला सांगत होता, आमचे आदरणीय बाबा बेलसरे गेले, म्हणजे भटजी बापू की आज आना आहे. आणि मग गेले, 4 आणे झाले तर त्यांनी घेतले नाहीत. तो मुसलमान टांगेवाला, तो म्हणला बापूजी ने इतना दिया है, हम यहाँ आने के पैसे नहीं लेते. आणि त्यांनी ही आठवण सांगितली. लोभ नाही. पर त्यांनी काही प्रॅक्टिस नव्हतं केलं असं वागायचं असतं, सहजच. माझ्याकडे असे असले काय, त्याच्याकडे असले काय, अवघड आहे सगळं. बरं, बोलणं सोपं आहे. छोटं 1 रुपया करता माणसं जीव टाकतात. म्हणजे आपण सांगायचे, कीर्तनकार एक होता, एक जण श्रोता पुढे आला. तो म्हणला बुवा महाराज काय छान कीर्तन आहे, असं वाटतंय जीव ओवाळून टाकावा. बुवा पक्का होता. तो म्हणला जीव तुमच्याजवळ राहू द्या, आरती तो पैसा ओवाळून टाका म्हणला. म्हणून लोभ नसे. पुढचा मुद्दा आहे शोकरहित. आपुला आपण अवघा अघवा, स्वार्थ कोणाचा करावा, म्हणूनच साधू तो जाणावा. शोकरहित, शोक नाही. खरं तत्वज्ञान कळल्यानंतर कधी शोक होत नाही. अभिमन्यू जेव्हा गेला, अभिमन्यू मारला गेला माहिती आपल्याला, सगळेजण रडत होते अभिमन्यूच्या प्रेताभोवती. अर्जुन म्हणत होता गेला 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 गेला.
कृष्ण शेजारी बसलो होते, ते गेली गेली, तेही रडत होते, गेली 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 गेली. अर्जुन म्हणला, देवा रडायला प्रॉब्लेम नाहीये, पण ग्रामर चुकतंय. गेली कशा म्हणता, माझा मुलगा होता तो, गेली काय म्हणता. म्हटलं तू कशा करता रडतोयस, मुलगा गेला म्हणून. माझा मुलगा गेला गेला. ते म्हणले मी गीता वाया गेली गेली म्हणून मी रडतोय म्हणले. दुःख नावाची गोष्ट व्हायची ती झालीच पाहिजे, पण तरंगाचा समुद्र होता कामा नाही. तरंग तर आहेच आहे, बरोबर, आलंच पाहिजे त्या त्या वेळेला ते व्यावहारिक भावना. म्हणून शोक रहित साधू संतांना शोक नावाची गोष्ट होत नसते. म्हणून खूप महत्वाचा मुद्दा आहे, दिवसभरात 1 मिनिट तरी विश्वमिथ्या भानावर स्थिर राहत चला. हे तात्पुरतं स्वप्न आहे. काय शोक करीसी वेड्या, स्वप्नीच्या फळांचा पराधीन आहे जगती. आपल्याला कळत नाही, आपल्याला स्वप्न पाहणाऱ्याला स्वप्न खरंच असतं हो, म्हणून पक्क करून टाकावं ते म्हणतात. म्हणून यानंतर पुढे सांगतात, साधूंच्याकडे मोह नसतो. मोहे झळंबावे मन, तरी ते जाहले उन्मन. या कारणे साधूजन मोहातीत. त्यानंतर पुढचा मुद्दा, साधूंच्याकडे कधी भय नसतं, निर्भय. व्यवहार सगळा सांभाळायचा, पण घाबरलेले सारखे. हल्लीत नाही का सारख्या बातम्या, त्या कोरोना काळात तर सगळे लोक असे घाबरलेलेच होते. बातम्या पाहिल्या, इकडे इतके गेले, तिकडे तितके गेले, की आपलाही नंबर वागतो वाटतं. बरं, हे बातम्या सांगणारे पण असे अंगावर आल्यासारखे बातम्या सांगतात हो. युक्रेन आणि रशियाचं युद्ध सुरू झालं, पहिले महिनाभर त्यांना इतका उत्साह होता, अगदी स्वारगेटला सैनिक आले तसं वाटायचं. व्यवहार सांभाळूया, काही उगाच कुपथ्य करा असा अर्थ नाहीये. पण साधू तो भयरहित, समर्थ सांगतात. सत्य स्वरूपे अमर झाला, भय कैसे वाटेल त्याला. या कारणे साधूजनाला भयेची नाही. उदाहरण भीष्माचार्य. एवढं उदाहरण सांगतो आणि थांबतो. युद्धाचा 3रा-4था दिवस आहे आणि दुर्योधनानं भीष्माचार्यांच्या कानाशी जाऊन 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 जाऊन, अहो काय तुम्ही युद्ध करताय, तुमचं मन इकडं आहे का तिकडं आहे, अमकं तमकं. एकही पांडव मारला गेला नाही, आपले मात्र रोज 2-4 मारतोय तो भीम. असं त्यांचं डोकं फिरवलं आणि त्यांना प्रतिज्ञा करायला लावली. काय प्रतिज्ञा करायला लावली? कृष्णाची प्रतिज्ञा होती, न धरी शस्त्र करी मी, गोष्टी सांगेन युक्तीच्या चार. भीष्माने प्रतिज्ञा केली, उद्या मी त्याला शस्त्र, त्याची प्रतिज्ञा खोटी करायला लावीन, ही माझी प्रतिज्ञा. पण दुसऱ्या दिवशी झालं की हो, आल्यापासून अर्जुनाला कृष्ण सांगतात, अर्जुना नीट युद्ध कर, अर्जुना नीट युद्ध कर. शेवटी अर्जुन म्हणाला, अरे तू माझा कॉन्फिडन्स वाढवायच्या ऐवजी तू माझा कॉन्फिडन्स घालवतोस काय, मी करतोय युद्ध बरोबर. तोपर्यंत भीष्माचार्यांनी अर्जुनाच्या रथावरती बाणांची झाडी लावली आणि अर्जुन बेशुद्ध पडला. वर्णन केलंय, पुष्पवर्ण नटला पळसाचा. पळसाचं झाड जेव्हा वसंत ऋतूमध्ये फुलं येतात ना, तर त्याची पानं कमी आणि फुलं जास्त असतात. तांबडं बुंद दिसतं बघा, आपण पळसाचं झाड पाहिलं असेल तर. पळसाला पानं आणि फुलं मात्र खूप. काय म्हणाले वामन पंडित, पुष्पवर्ण नटला पळसाचा, पार्थ सावध नसे पळ साचा. अंगावर ठाई ठाई जखमा झाल्या, तिथे तिथे जखमा. असा जसा त्या तांबडा दिसतो ना ते झाड, तसा तांबडा तांबडा दिसतोय तो. कृष्णाने पाहिलं, हा कोण, माझ्या भक्ताला त्रास देणारा हा कोण आहे, जोरात ओरडले आणि वरून जे खाली उतरले. काय वर्णन केलंय, प्रतोद मग ठेविला, प्रतोद मग ठेविला. मला षडजत म्हणायची सवय. प्रतोद मग ठेविला, उथरला रथाधस्थळी. जुनी वृत्त आहे. प्रतोद म्हणजे चाबूक,
प्रतोद मग ठेविला उतरला रथाधस्थळी. खाली उतरला आणि असा धावत 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 गेला. आता गंगानंदन कैचा. आता संपला भीष्म म्हणाले. कृष्णाने सुदर्शन चक्र धारण केलं आणि वेगानं धावत 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 निघाले आणि संपवतोच म्हणाले. भयाबद्दल बोलतो मी. या भीष्माला संपवतो. समजतो काय स्वतःला? समजतो काय स्वतःला? काय करावं भीष्माने? कृष्णानं रथातनं उतरून सुदर्शन चक्र धारण केलेलं पाहिलं. घाबरले का? नाही. कन्सेप्ट काय असाव्या त्याकरता मी उदाहरण देतोय. सगळी शस्त्रास्त्र टाकून दिली, असे हात ठेवले आणि हाक मारली. मारावे मजला असेच असले चित्ती तुझ्या केशवा. मला मारावं, ठार करावं असं जर भगवंता तुझ्या मनात असेल, तई मग मम रक्षण कोण करी विश्वासना केशवा. मी मरावं असं जर तुला वाटत असेल तर मला वाचवणारा कोण आहे? आणि मी जगावं असं जर तुला वाटत असेल तर मला मारणारा कोण आहे? असे निर्भय असतात ते. परमेश्वराच्या इच्छेपुढं काही चालणार नाहीये कोणाचं. मी माझं कर्तव्य उत्तम करीन, पथ्य पाळीन, सगळं करीन, पण त्याची इच्छा. आणि म्हणून हे तब्येत चांगली असताना इंबाई मुरवून घ्यायला पाहिजे. म्हणजे भीती, मला आलतं आलं, नाही आलतं नाही आलं. घाबरणारा मनुष्य रोज मरतो आणि न घाबरणारा एकदाच मरतो. लक्षात ठेवा. आता काही खरं नाही, आता काही खरं नाही. कोणाचं खरं आहे? घाबरायचं कारणच नाहीये. हे साधूंचं कन्सेप्ट क्लिअर असतात, पुढे सांगतात. त्यांच्या चित्तात द्वंद्व नसतं, पक्क पुढं. त्यामुळे परिणाम खेद नसतो. पुढचा मुद्दा, आपण एकला ठाईचा स्वार्थ करावा कोणाचा. दृश्य नसता स्वार्थाचा ठावच नाही. स्वार्थी नसतात हे लोक, सहजतेनच निस्वार्थी असतात. तुकाराम महाराजांना बायको म्हणाली, तुम्ही काही काम करत नाही. बरं म्हणाले, काय करू? विचारायला गेले एकाला. म्हणलं, महाराज ऊस झालाय माझ्या इथे, पाखरं हाकलायला बसता का? बसतो म्हणले. आणि बसले माचाणावर. आणि त्यांनी विचार केला, पाखरांना कशाला मारू? देवाने निर्माण केले आणि पाखरं खातात, मी कशाला नाही करणार? म्हणून शांत बसले. अहो, लोकांनी सांगितलं, तुम्ही त्यांना तिथं कशाला बसवलंय? अहो, ते खाली उतरले, पगार द्यायचा राहायला बाजूला, त्यांना झोडपून काढलं त्या मालकानं. बरं म्हणाले, जातो परत. आणि विशेष म्हणजे 2-4 दिवसांनी ऊस तोडणी होती. एरवी जेवढा ऊस येतो ना त्याच्या 10 पटीनं ऊस आला, कारण तुकोबा बसले होते तासभर तिथं, 2-4 तास. इतकं वाईट वाटलं. तुकोबानं बोलावलं आणि मोळी दिली त्यांना अख्खी एवढी. तुकोबा, चुकलो मी, हे घ्या. खूप ऊस झालाय, खूप म्हणजे काही विचारू नका, खूप ऊस झाला, एवढा वाटला नव्हता इतका झालाय, हे घ्या. बरं म्हणाले. परत यायला निघाले. गावातली पोरं, आम्हाला एक ऊस द्या. द्या नाही, ओढूनच घ्यायला लागले. ओढून घ्यायला लागले. आणि तुकोबा घरापर्यंत पोहोचेपर्यंत एकच ऊस राहिला. घरी बातमी गेली होती, ऊसाची मोळी घेऊन येत आहेत. मोळी कुठलं, एक ऊस राहिला. इतकी आवडी चिडली तिनं, ऊस घेतला आणि फाडकन तुकोबांच्या पाठीवर मारल्यावर 2 तुकडे झाले. बरं झालं म्हणले, एकाला एक दे आणि दुसऱ्याला एक दे. एवढं जमणार नाही, बरोबर आहे. पण आज जी वखवक आहे ना स्वार्थाची, ती तर कमी झाली पाहिजे की नाही ऐकल्यावर? काय कुठल्या स्पर्धेत उतरलोय आपण? म्हणून स्वार्थ नसतो. यानंतर पुढचे बरेच मुद्दे आहेत, त्याला आपण उद्याच्याला न्याय देऊया. बरोबर 4ला कथा सुरू होते. 4पासून करुण आपलं हे भीमरूपी, त्यानंतर काय रामरक्षा, विष्णू सहस्रनाम असतं. आणि 4:30ला कथा सुरू होते आणि 8:30 पर्यंत कथा असते. मध्यंतरामध्ये हा ब्रेक आहे छोटासा 10-12 मिनिटाचा. आणि उत्तम कला उपासक इथे सेवा सादर करतात. आणि त्यानंतर 8:30 वाजेपर्यंत आपण बसतो. कंटाळा येऊ नये म्हणून इथेच थांबतो. उद्याच्याला या. हे ऐका, सांगणारा कोण आहे हे विसरा आणि हे सातत्याने ऐकत राहा. परिणाम, आपण जगाबरोबर फरफटले जाणार नाही. आपण ज्ञानोबा तुकोबा समर्थांच्या सान्निध्यात राहिल्यासारखं होतं. आणि आपण शांत राहतो, आपल्याकडनं चुकत नाही काही, आणि आपल्या आनंदाची हानी होत नाही, अशी याची
फलश्रुती आहे. जय जय रघुवीर समर्थ. नुसता मध्यम करा, सगळ्यांनी म्हणा. आपण बरोबरच म्हणूया. सह्याद्री गिरीचा विभाग विलसे मंदार शृंगापरी नामे सज्जन. अरे शुद्ध भैरवी नका वाजवू. नामे सह्याद्री गिरीचा विभाग विलसे मंदार शृंगापरी नामे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशीचे तिरी साकेताधिपती कपी भगवती हे देव ज्यांचे श्री तेथे रामदास विलसे जो या जना उद्धरी शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. वेदांत संमतीचा काव्य सिंधू भरला श्रुती शास्त्र ग्रंथ गीता साक्ष संगम केला महानुभव अनुभवचा केला अज्ञान जड जीवा मार्ग सुगम झाला. जय जय दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा आरती ओवाळी ना विमळ ज्ञान बाळबोधा. जय जय दासबोधा नवविधा भक्ती पंथे रामरूप अनुभवी चातुर्य निधी मोठा माया चक्र उगवी हरिहर हृदयीचे गुह्य प्रगट रावी बद्धची सिद्ध झाले असंख्यात मनवी. जय जय दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा आरती ओवाळी न विमळ ज्ञान बाळबोधा. जय जय दासबोधा विसही दशका अनुभव जो पाहे नित्य नेम विवरिता स्वये ब्रह्माची होय अपार पुण्य गाठी जरी श्रवण लाहे कल्याण लेखकाचे भाव गर्भारही. जय जय दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा आरती ओवाळी न विमळ ज्ञान बाळबोधा. जय जय दासबोधा आरती रामदासा सद्गुरु सर्वेशा काया वाचा मनोभावे ओवाळू परेशा. आरती रामदासा हो रामदास मूर्तिमंत रामचंद्र अवतार कलियुगी अवतरुणी केला भक्तांचा उद्धार. आरती रामदासा सद्गुरु सर्वेशा काया वाचा मनोभावे ओवाळू परेशा. आरती रामदासा वैराग्य भक्ती ज्ञान शांती क्षमा विरक्ती विवेक सालंकृत क्षमा दया सर्वभूती. आरती रामदासा सद्गुरु सर्वेशा काया वाचा मनोभावे ओवाळू परेशा. आरती रामदासा हो सच्चिदानंद घन रामदास केवळ दिनकर कृपायोगे रामचंद्र निर्मळ. आरती रामदासा सद्गुरु सर्वेशा काया वाचा मनोभावे ओवाळू परेशा. आरती रामदासा. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. भगवती श्री सीता माता की जय. पवन सुत हनुमान की जय.
स्वामी महाराज की जय। योगीराज कल्याण स्वामी महाराज की जय। सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय। सब संतन की जय। सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. उपासनेला दृढ चालवावे, गुरुदेव संतासी सदा नवावे. सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. एकदा सर्व कला उपासकांकरता जोरदार टाळ्या होऊ द्या. छान तबला, छान पखवाज, उत्तम ऑर्गन, पेटी, सगळंच उत्तम. जय जय रघुवीर समर्थ.